तुम्हाला एवढी शांतपणे झोप लागलेली बघून खूप बरं वाटतंय। दिवस रात्र जाळणाऱ्या विचारांपासून थोडा वेळ तरी सुटका झाली तुमची। तुमच्याकडे पाहिलं ना की सगळं आपला भूतकाळ आठवतो। पण आई जगदंबा आजही अंत पाहते माझा, आजही अंत पाहते। त्या अर्जुन पाटलाचं काय करावं तेच कळत नाही। ज्याच्या नरडीचा घोट घ्यावासा वाटतो त्याचीच आज मला उठबस करावी लागली। ज्याने तुमच्या कपाळावर तुरुंग आणि माझ्या कपाळावर वणवण लिहिली तोच आज आपला व्याही झालाय। आपल्या शेखरचा सासरा नात्याचा आभास कसा सोसू मी? सांगा तुम्ही, काय करू मी आता, काय करू? आई, तू कोणाशी बोलतेस? ते जागे असतात तेव्हाही तुझ्याशी काही बोलत नाही आणि आता तर झोपलेत। मग कोणाला सांगू मी उमेश? माझ्या जीवाची तडफड याच्याशिवाय आणखी कोणाला कळणार? ऐन उमेदीतल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आमचा उद्ध्वस्त झाला। यांचा आणि माझा, यांच्या आयुष्यावर उतरण लागले ती तुरुंगातल्या अंधाराची आणि माझ्या आयुष्यावर पडलं उजाड जगातलं वैराड ऊन। आम्ही आमच्या मुलांवर सावली धरली रे, पण तरी त्यांना आमची तगमग नाही कळलं, कारण ती भोगली आम्ही दोघांनी, फक्त आम्ही। त्यामुळे मी यांच्याशी नाही तर कोणाशी बोलू सांगतो? अगं माझ्याशी बोल ना, मला माहिती मी दुरून पाहत असतो तुम्हाला दोघांना। तुम्ही दोघेही खूप एकटे आहात। शेखर दादा आपल्याच जगात रमलाय, समीर दादालाही आपली व्याप आहेत, संपदाताई सगळ्यांना सांभाळायचा प्रयत्न करते, पण तू मात्र एकटी आहेस। बाबा असूनही तू एकटी आहेस। मला कळतंय, कारण आई हे एकटेपण माझ्या चांगलंच ओळखीच आहे। उमेश, म्हणूनच मी बाबांना माझ्यापासून दूर जाऊ देत नाही। ते गप्प गप्प असतात, काय बोलत नाही। कधीतरी ओकतात खोकतात, त्यांना त्रास होतो, पण कसंही असले ना तरी कायम माझ्या सोबत असतात, मला साथ देतात। आई, मी बाबांना कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही। उमेश बाळा, आणि हो, त्यांच्यामुळेच तर मला माझी आई मिळाली। मी तुम्हाला दोघांनाही कधीच माझ्यापासून दूर होऊ देणार नाही। आणि तू लक्षात ठेव, काहीही झालं ना तरी मी कायम तुमच्या सोबतच असेल। आणि हे बघ, आता तू जास्त काळजी करू नकोस, हा? झोप आता थोडा वेळ,
दिवसभराच्या दगदगीनं थकली आहेस तू खूप. झोप आता, मी आहे तुझ्यासोबत. हो रे बाबा, तू आहेस. तुझ्यासारख्या लेकराच्या रूपाने आई झालीये माझ्यासोबत. हो. संपदा, निशा वहिनी, तू का उठलीस? झोप ग. अगं तू एकटीच पाणी भरतीयस, मी पण मदत केली असती तुला. अगं मी आहे ना, तू आराम कर, झोप तू. नाही नाही थांब, मी पण येते, मी पण मदत करते तुला. काय कटकट आहे यार सकाळ सकाळ. झोपू दे ना जरा दुसऱ्यांना नीट. गुड मॉर्निंग संपदा. व्हेरी गुड मॉर्निंग. चल पटकन फ्रेश हो, मी पोहे बनवतीये ना, गरमागरम पोहे खाऊया. प्लीज लाजवू नकोस ग मला, ही सगळी कामं माझी आहेत. सून तू नाही, मी आहे. सुनेनेच सर्व काम करावं असे नियम गेले आता. निदान आपल्या घरात तरी असे नियम नाही आता. जशी मी तशीच तू. किती लकी आहे मी. सगळीकडे असं नसतं अगं. ए पण तू इतक्या सकाळी सकाळी का करतेस? अगं आई नाहीये ना, आणि सकाळी मला सुद्धा कॉलेजला लवकर जावं लागतं, म्हणून सगळ्यांना चहा नाश्ता करायलाच हवा ना. आणि आपल्याकडे पाण्याचाही प्रॉब्लेम आहे. घरातल्या नळाला कधी कधी पाणीच येत नाही, म्हणून बाहेरून पाणी आणावं लागतं. बापरे. निशा वहिनी, तुला यातल्या कशाचीच सवय नाहीये ना ग? पण मी करून घेईन सवय. ए काल रात्री मी तुला अंथरूण टाकण्यावरून बोलले तर तुला राग नाही आला ना? अगं वेडी आहेस का तू? आईचं आणि आमचं कालच ठरलं होतं की आज झोपायचं म्हणून. पण तुम्हाला आता अडचण नाही झाली? मग बाहेर झोपू का? संपदा. ए पण उद्यापासून मला लवकर उठव. उद्यापासून ही सगळी कामं माझी, कळलं? अगं वहिनी, लवकर उठण्यासाठी रात्री लवकर झोपावं लागतं, आणि शेखर दादाने तुला रात्री झोपायला तर दिलं पाहिजे ना. थांबा. माफ करा. गोष्टी अशा घडत गेल्या की तोल गेला आमचा. पण ह्या रांगड्या पाटलाच्या छातीत, दगडासारख्या छातीत एक नरम काळीज आहे, हे कोणालाच कळू नये. तुम्हालाही नाही? अहो बापाचं काळीज आहे. बाप आहे मी तिचा. पोरगी थोबाडात मारून गेली. बापाला काय वाटेल ह्याची पर्वा न करता. वाईट नाही वाटणार मला? अहो तो पोटचा गोळा आहे आमच्या. त्याच्यावरचा राग कधीही मावळू शकतो. तो मावळलाही होता. पण आमच्या समोर व्याही म्हणून त्यांनी कुणाला आणून उभं करावं?
आमच्या भावाच्या रंगरावाच्या कोणाला? अरे डोसका नाही का फिरणार? अहो पण परंतु काही नको. खरंच खरंच नको. आत्ता कुठेतरी आमचं मन ठिकाणावर आलं. तुम्ही जे काही बोललात त्याचा विचार केला आम्ही रात्रभर, आणि तुम्ही जे काही म्हणालात ते पटलं आम्हाला. त्याच्यावर आता आणखी चर्चा नको. योग्य आहात तुम्ही. झालं गेलं गंगेला मिळालं. खरं बोलताय तुम्ही? तुम्हाला माझं म्हणणं पटलंय? हे बघा, मागे घडलेलं उघडण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला आपल्या पोरीचं सुख महत्वाचं आहे. हो तेच तर म्हणत होते मी. देवा, आज मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. खरंच देवानेच बुद्धी दिली आपल्याला. नाही, जोपर्यंत ती स्वतः आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या घरी येत नाही आणि मला बाबा म्हणून हाक मारत नाही, तोपर्यंत माझ्या जीवाला बरं नाही वाटणार. मला शक्य असताना मी स्वतः रोज तिच्या घरी गेलो असतो. रोज. अहो हो, जोर जबरदस्तीने कुठलीही कामं होत नाहीत. तिलाही कधी ना कधीतरी उमगेलच आई बापाचं प्रेम. आणि कितीही झालं तरी शेवटी तुम्ही तिचे वडील आहात. सध्या तरी तुम्हीच तिची आई आणि तुम्हीच तिचे वडील. जोपर्यंत तिची आणि आमची गोडी होत नाही तोपर्यंत आम्हाला तर परवानगी नाही आहे तिथे जायची. तेव्हा तुम्हीच तिथे वरचेवर जात जा. तिला काय हवं नको ते बघा. तिची खुशाली तुमच्या डोळ्यानं आम्हाला बघू द्या. सगळं काही तुमच्या मनासारखं होईल. हं? तू येईपर्यंत मी तिकडे जाणार नाही. हे बघ मुकाट्याने मी काय सांगते ते ऐक. हे तुझ्या आवडीचे पोहे केले ते खा आणि गप्प घरी जा. अरे तू जोपर्यंत त्या घरी येत नाहीस ना तोपर्यंत मी तिकडे जाणार नाही म्हणजे नाही. का? मी कशाला हवे तुला तिथे? मी नसले तर तुला कोणी खाणार आहे का? अरे पण ती निशा कोण आहे माझ्या हुकूम झाडणारी? समीर, काय बोलतेस तू हे? अरे तुझी वहिनी आहे ती, मोठ्या भावाची बायको, आणि मी नसताना मोठी तीच आहे या घरातली. अरे वा, छान. म्हणजे तिने मला काहीही बोलावं तरी तू तिचीच बाजू घेणार का? घर तिचं आहे की माझं? त्या घरात मी कधीही येईन कधीही जाईन. ती कोण आहे ग मला बोलणारी? अरे वेड आहेस की काय तू समीर? हा, अरे नव्यानेच लग्न झालंय त्यांचं. तू कधी रात्री बेरात्री येणार, कधी जेवणार, कधी नाही जेवणार तुझ्या इच्छेप्रमाणे, आणि सकाळी सूर्य डोक्यावर येईपर्यंत आडवा पडून राहणार. हे बरं दिसतं का नव्या नवरी समोर? समीर, एकतर आपली जागा विदभर, माणसं ओंजळभर. प्रत्येकाने स्वतःला ओळखून आपापला आब राखावा. मग कशाला कोण बोलेल? म्हणजे याही वेळेला चूक माझीच आहे असं बोलायचं ना तुला? इकडून तिकडून प्रत्येक वेळेला माझीच चूक असते ग. काल आलेली मुलगी, तिची बाजू घेऊन तू माझ्याशी भांडतेस आई? पण माझी बाजू घेऊन तू कोणाशी भांडलीस असा एकही प्रसंग मला आठवत नाहीये. अरे समीर दादा, ए तू गप्प बसा. याचे पण आली जास्त लाडवायला लागलेत माझ्यापेक्षा. इकडे पण नको आणि तिकडे पण नको, सगळ्यांनाच नकोसा झालोय मी. निघतो मी. हे घे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणूनच तू दारात दिसल्याबरोबर मी उमेशला बटाटे आणायला पाठवले, कारण तुला कांदा पोहे नाही बटाटे पोहे आवडतात म्हणून. आम्हाला सगळ्यांना नकोसाच झालायस तू. रक्त आटवून आम्ही आमच्याच भल्यासाठी तुझ्यावर ओरडत असतो. या शर्ट मध्ये किती छान दिसतो. चॉईस कोणाचा आफ्टर ऑल? अहो चहाची एवढी
चालू दे तुमचं, मीच चुकीच्या वेळी आले. जाते जाते, चालू दे. नाही नाही असं काही नाही, बसा ना या. नाही, सकाळी सकाळी दूधच संपलं. पाहुणे आले ना, त्यांना चहा करून द्यावा लागला. आता मला चहा प्यायची तलप आली. म्हटलं आपल्या हक्काचं घर आहे वसुधाताईंचं. वसुधाताई, आई नाही आहे, मी देते काय हवं ते द्या. तू देतेस का? कुठे गेलेत वसुधाताई? कुठे गेलेत? आई केंद्रावर गेली. पोळी भाजी केंद्रावर? हो. एवढ्या सकाळी? नाही, मी हल्ली बघते रोज सकाळीच जातात आणि खूप उशिरा येतात नाही. हे घ्या. मी निघतो. अरे थांब, टिफिन नको आहे का तुला? थांब मी आणते. गुणी आहे मुलगी अगदी. वसुधाताईंची काळजीच मिटली. आता एकदा तुमचा समीर मार्गी लागला ना की सगळं झालं. टिफिन आणि खा आठवणी, नाहीतर कामात बुडालाच की विसरून जातोस. येतो. बाय बाय कर. आता मी हे दूध घरी घेऊन जाते. संध्याकाळला मला चहाला होईल. तूच आता चहा करून दे. काय करशील ना? हो नक्की करते ना. काय ग, सासूबाई हल्ली लवकर जातात वाटतं. हो 2-3 दिवसासाठी पुण्याला गेल्यात ना आई. पुण्याला? हो मी चहा करते. हो. पुण्याला? शेखर तर म्हणाला आई पोळी भाजी केंद्रावर गेली. ही म्हणते 2-3 दिवसासाठी पुण्याला गेलीये. ह्या वसुधाताईंची काहीतरी नक्की गडबड दिसते. मांडलेकर आजींना जाऊन सांगितलं पाहिजे. फुलसुंदर, अहो फसलात तुम्ही. अर्जुन पाटील म्हणतात आम्हाला. डाव आहे हा डाव. आमच्या अभिनयाला फसलात तुम्ही. मुरलेले राजकारणी होतो आम्ही. कुठे कसा काय अभिनय करायचा हे आम्हाला पक्क माहित आहे. कसलेला अभिनेता आणि कसलेला पहलवान यांना पुरून उरतो तो आमच्यासारखा मुरलेला राजकारणी. असा धोबी पछाड टाकलाय ना की आमची भोळी कारभारीण चितपट झाली. आता नंबर आहे तो निशाच्या सासरच्या लोकांचा. असा बाहुकंटक टाकतो की तिच्या सासरचे लोक चारी मुंड्या चित. बघा तुम्ही. म्हणजे? अहो म्हणजे आमची कारभारीण वारंवार त्यांच्या घरी जाणार, त्यांच्याबरोबर सुखदुःखाच्या गोष्टी करणार, त्यांच्याबरोबर रममाण होणार. आणि ते सगळं आम्हाला येऊन सांगणार. हो सांगणारच. मग झालं. फुलसुंदर, त्या घरात कोण किती पाण्यात आहे, कुणाचा जीव कशात अडकलाय आणि कुणाची रग कुठे दुखते हे आपल्याला अचूक कळेल. म्हणजे काय, पुढचं काम अगदी सोपं.